चातुर्मासातील 41 नियम यापैकी एक नियम अवश्य पाळा. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. तर बघा, चातुर्मासातील मी आज तुम्हाला असे काही नियम सांगणार आहे का ते तुमच्या किंवा आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि असं पाहिलं तर हे आपण सांसारिक मनुष्याच्या आयुष्यात देव, धर्म किंवा सेवा करण्यापेक्षा बाकीच्या सुद्धा जबाबदाऱ्यांचं ओझं आपण घेऊन या सर्व संसाराचा किंवा आपल्या जीवनाचा पाडा घेऊन चालत असतो. म्हणूनच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्वच नियम पाळणे शक्य होतील असं नाही, पण तुम्हाला या चातुर्मासामध्ये जेवढे नियम शक्य होतील तेवढे अवश्य पाळा. तरी आवर्जून पाळावे. तर चातुर्मास म्हणजे हिंदू धर्म शास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच आपण त्याला देवउठणी एकादशी असे म्हणत असतो. या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये याला चातुर्मास असे म्हणत असतात. चातुर्मास म्हणजे थोडक्यात 4 महिने, आषाढचे 20 दिवस आणि श्रावण आणि भाद्रपद अश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. तर आपण बघितलं तर चातुर्मासामध्ये आपण 4 महिने गोपत्य व्रत हे करत असतो. या व्रताबद्दल डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण या चातुर्मासामध्ये नियमांचं पालन देखील करत असतो. या चातुर्मासाच्या काळामध्ये हिंदू धर्मात अनेक व्रत उपासना केल्या जातात. या काळात हिंदू धर्मात काही शुभ कार्य करण्यास मनाई केली जाते आणि ते करत सुद्धा नाही, पण काही लोक करत असतात. कारण ज्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण लग्न, मुंजा किंवा कोणतेही शुभ कार्य आपण करत नसतो किंवा करण्यास मनाई आहे. जर तुम्ही एखादं नवीन घर घेतलं असेल तर आपण त्या घरात ह्या महिन्यामध्ये गृहप्रवेश सुद्धा करत नाही. तर ह्या वर्षाच्या चातुर्मासात यापैकी एक नियम तुम्ही आवश्यक पाळावा. तर खालील नियम मी सांगणार आहे. तर पहिला नियम आहे, चातुर्मासामध्ये तुम्ही दररोज गोपद्य व्रत म्हणजे गोपद्य रांगोळी ही 4 महिने दाराबाहेर, देवाजवळ आणि तुळशीजवळ काढावी. त्यावर हळदी कुंकू टाकावं. हे दररोज करावं. आवश्यक असल्यास फूल सुद्धा तुम्ही वाहू शकता. दुसरा नियम आहे, चातुर्मासामध्ये 4 महिने दररोज तुळशी समोर हळदीने स्वस्तिक काढावं. तिसरा नियम आहे, चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज महादेवाच्या पिंडीवर दूध आणि दह्याने अभिषेक करावा. यामध्ये श्रावण पण सुरू होतो, म्हणून महादेवाची उपासना ही जास्त फलदायी आणि तेवढीच प्रभावशाली मानली गेलेली आहे. तिसरा नियम आहे, या चातुर्मासाच्या काळात 4 महिने दररोज शक्य असल्यास तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा. तुपाचा दिवा लावायचा शक्य नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा लावू शकता. चौथा नियम आहे, चातुर्मासामध्ये काही लोक 4 महिने एकाच वेळी जेवण करत असतात आणि काही जण तामसिक भोजनाचाही त्याग करत असतात. 5वा नियम आहे, चातुर्मासामध्ये तुम्हाला शक्य असल्यास दर मंगळवारी आणि शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीची नित्य नियमाने ओटी भरावी. कारण आपला सौभाग्य टिकून राहण्यासाठी चांगला हा एक उपाय आहे. 6वा नियम आहे, तर या चातुर्मासामध्ये 4 महिने सुंदरकांड, गीता म्हणजे भागवत गीता आणि रामायणाचे तुम्ही पठण करू शकता. ते खूप चांगलं मानलं गेलेलं आहे. मनुष्याच्या जीवनात हे खूप जास्त फलदायी ठरते. याचा चांगला प्रभाव तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात दिसून येतो. 7वा नियम आहे, तर या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आणि इतर वेळी सुद्धा गणपतीला तुम्ही दररोज लाल फूल किंवा जास्वंदीचे लाल फूल अर्पण करू शकता. तर 8वा नियम आहे, तर ह्या चातुर्मासात दान, धर्म, कर्म करणे अतिशय फलदायी मानले जाते. या 4 महिन्यात दान करणे जीवन संरक्षण आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच या काळात पितरांसाठी पिंडदान, दर्पण करणे अर्पण उत्तम. यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच या महिन्यात केलेली कोणतीही साधना, उपासना लवकरात लवकर फळप्राप्ती देते. 9वा नियम आहे, चातुर्मासामध्ये या 4 महिन्याच्या काळात किंवा दररोजच्या जीवनात तुम्ही गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करावा. 10वा नियम आहे, 4 महिने दररोज पुरुष सूक्त दिवसातून एकदा तरी पठण करावे.
11वा नियम आहे गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय दररोज तुम्ही आवर्जून पठण करावा. खूप जास्त प्रभावशाली आहे, कारण गुरुचरित्राच्या 14वा आणि 18वा अध्यायामध्ये तेवढीच ताकद सुद्धा आहे. 12वा नियम आहे चातुर्मासामध्ये भगवान विष्णू निद्रास्थानात जातात. या दिवसात त्यांची पूजा आराधना करणे अतिशय शुभ मानले जाते. तसेच दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजाप करावा. एक माळ करावी. भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते. 13वा नियम आहे या चातुर्मासामध्ये येणाऱ्या श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा अर्चना केली जाते. हा श्रावण महिना भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे, कारण जो भक्त भोळ्या भाबड्या भक्तीने भगवान शिवाची पूजा अर्चा करतो, उपासना करतो, विष्णूची उपासना करतो, त्याच्या आयुष्यातील संकटे कायमची निघून जातात. 14वा नियम आहे चातुर्मासामध्ये तपश्चर्या आणि भक्ती अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा आणि जप किंवा श्रवण करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. 15वा नियम आहे ह्या चातुर्मासामध्ये सकाळी सूर्योदयापूर्वी उठून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. तसेच दररोज संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळी विष्णू सहस्रनाम आणि कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. 16वा नियम आहे चातुर्मासाच्या या 4 महिन्यात तुम्ही दररोज भगवद्गीतेचा एक अध्याय किंवा आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकातील गीतेचा 15वा अध्याय वाचू शकता. 17वा नियम आहे या चातुर्मासांमध्ये तुम्ही आणि श्रावणामध्ये सुद्धा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय तुम्ही पठण करू शकता. 18वा नियम आहे ह्या चातुर्मासामध्ये शक्य असल्यास कांदा लसूण वर्ज करावा, कारण तो तामसी पदार्थ आहे. तो खाल्ल्यामुळे आपलीही वृत्ती ही तामसी होत असते. 19वा नियम आहे दररोज स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय तुम्ही पठण करू शकता, किंवा दररोज तुम्ही 108 पारायणचा संकल्प करून दररोज एक पारायण तुम्ही करू शकता आणि 11 माळी जप करावा. 20वा नियम आहे चातुर्मासच्या या महिन्यामध्ये या कालावधीमध्ये तुम्ही 4 महिन्यात दररोज तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाच्या पिंडीवर 11, 21 किंवा 108 बेलपत्र वाहू शकता. बेलपत्र नसल्यास तांदूळ किंवा अख्खे मूग तुम्ही वाहू शकता. महादेवाच्या पिंडीवर एखादे पांढरे फूल तुम्ही अर्पण करू शकता. त्यामुळे महादेवाची कृपा तुमच्यावर टिकून राहील. 21वा नियम आहे चातुर्मासामध्ये या 4 महिन्याच्या कालावधीत आपल्या देवघरात दररोज तुपाचा दिवा आवश्यक लावावा. शक्य असल्यास 2 वेळा लावावा. 22वा नियम आहे चातुर्मासाच्या कालावधीमध्ये दररोज देवपूजा करताना सकाळी भगवान शंकराची आरती म्हणावी. तुपाची फुलवात लावून दररोज कापूर लावावा. 23वा नियम आहे 4 महिने आवर्जून देवांना दररोज नैवेद्य दाखवावा. तसेच गाईला सुद्धा नैवेद्य दाखवावा. गाईची पूजा करावी. आपल्या देवघरातील गाईची सुद्धा छान अशी पूजा करावी. 24वा नियम आहे 4 महिने दररोज लहान मुलं किंवा मोठे सर्वांनीच गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे, ज्याने मुलांची बुद्धीही तेजाने तल्लख होते. 25वा नियम आहे या चातुर्मासामध्ये उपवास, तप, जप, पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान तसेच केळीच्या पानावर भोजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. या महिन्यात धार्मिक कार्य केल्याने विशेष फळाची प्राप्ती होते आणि भगवान नारायणाची सुद्धा कृपा आपल्यावर राहते. 26वा नियम आहे हवा या चातुर्मासांमध्ये 4 महिने दररोज भगवान विष्णू व श्रीकृष्णाला दररोज तुळस अर्पण करावी. 27वा नियम आहे चातुर्मासातील प्रत्येक शुक्रवारी श्री सुक्ताचे 16 वेळा दररोज नित्य नियमाने पठण करावे आणि शक्य असल्यास दर मंगळवारी आणि शुक्रवारी करावे. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर अखंड राहते. 28वा नियम आहे चातुर्मासांमध्ये किंवा शक्य असल्यास दररोज बेलाच्या झाडाखाली दररोज संध्याकाळी आवश्यक असल्यास दिवा लावावा. तुपाचा दिवा लावावा, कारण बेलाच्या झाडाखाली पूजा अर्चा करावी. 1 लोटा जल अर्पण करावं, त्यामुळे महादेवाची कृपा तुमच्यावर लवकर होईल. 29वा नियम आहे चातुर्मासामध्ये 1 वेळा जेवण करणे हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. ह्या 4 महिन्यात हलका फुलका आहार घ्यावा. ह्या 4 महिन्यामध्ये तुम्ही जेवढे सात्विक राहाल तेवढे तुमच्यासाठी चांगले आहे. त्याचप्रमाणे असे म्हटले जाते का श्रावणात भाजीपाला, भाद्रपदात दही, अश्विनमध्ये दूध आणि कार्तिक महिन्यात डाळींचा त्याग करावा. या काळात शक्यतो पाण्याचा वापर जास्त करावा. शक्य तेवढे आपले मन भगवंताच्या नामस्मरणात गुंतून ठेवावे.
31वा नियम आहे, तुम्ही श्रीकृष्णाच्या मूर्तीवर किंवा फोटो किंवा भगवान विष्णूंच्या मूर्तीवर किंवा विठ्ठलाची मूर्ती त्यांच्यावर दररोज पारिजाताची फुलं अर्पण करू शकतात। अशा पद्धतीने तुमच्याकडून 4 महिने 1 लाख पारिजाताची फुलं अर्पण झाली पाहिजे। 31वा नियम आहे, श्रीहरी विष्णूंना लक्ष तुळशी अर्पण म्हणजे 1 लाख तुळशीचं पान तुम्ही घ्या 4 महिन्यात अर्पण करू शकतात। 32वा नियम आहे, हे 4ही महिने तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ दररोज तुमच्या घरात कुलदेवतेची सेवा करू शकतात, आपल्या आई भगवतीची सेवा करू शकतात, त्यामुळे आपल्यावर आई भगवतीची कृपा अखंड लाभते। 33वा नियम आहे, या चातुर्मासामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता किंवा संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायण तुम्ही करू शकता। सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता। 34वा नियम आहे, नवनाथ पारायण तुम्ही करू शकता किंवा दररोज शिवलेला अमृताचं ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता किंवा तुम्ही छोटं नवनाथ वाचू शकता। 35वा नियम आहे, श्री गणेशांना लक्ष दुर्वांचं 1 लाख दुर्वा तुम्ही गणपती बाप्पांना या 4 महिन्यामध्ये या पद्धतीने दुर्वा अर्पण करू शकता। 36वा नियम आहे, आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी या 4 महिन्यांमध्ये 1 लाख पांढरे फूल अर्पण करू शकतात। या 4 महिन्यामध्ये 1 लाख तुम्ही फुलं अर्पण करू शकतात, जी आहे ती मोजून शिवलेला अर्पण करावे। 37वा नियम आहे, याशिवाय तुम्ही या चातुर्मासांमध्ये तुम्ही दान धर्म भरपूर प्रमाणात करू शकतात, आपल्या पितरांच्या नावाने दान धर्म करू शकतात किंवा तुम्ही बघा या 4ही महिन्यांमध्ये तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान देऊ शकतात, अन्नदान करू शकतात। 38वा नियम आहे, या चातुर्मासांमध्ये तुम्ही बाळकृष्णाला जर तुळशीपत्र किंवा मंजुळा वाहू शकतात, जी की बाळकृष्णाला अतिशय प्रिय आहे। 29वा नियम आहे, हे 4 महिने भगवान श्रीहरी विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम दररोज तुम्ही पठण करू शकतात किंवा विष्णू सहस्त्रनामावली म्हणत आपल्या देवघरातील बाळकृष्णाच्या मूर्तीला 1000 तुळशीपत्र अर्पण तुम्ही करू शकतात, पिवळे फुलं तुम्ही अर्पण करू शकतात। 40वा नियम आहे, याचबरोबर तुम्हाला कोणत्याही सेवेला नवीन सुरुवात करायची असेल तर ते तुम्ही करू शकतात। 41वा नियम आहे, याचबरोबर या 4 महिन्यांमध्ये हे जे व्रत वैकल्य सेवा उपासना जी आहे ती करण्याचा इतका जास्त महत्त्व सांगितलेलं आहे किंवा त्या आवर्जून केल्या जातात, पण अशी काही शुभ कार्य आहेत की ती केली जात नाहीत, त्यामध्ये चातुर्मासांमध्ये केली जात नाही, तर मुंज केली जात नाही, लग्न केली जात नाही, यज्ञ केला जात नाही आणि गृहप्रवेश शांती हवन केले जात नाही किंवा स्वतःचं घर घेतलं असेल तर गृहप्रवेश होत नाही। तर अशा प्रकारे चातुर्मासातील या नियमांचे पालन केल्यास आपलं आरोग्य सुधारतं, त्याचबरोबर मानसिक पीडा नाहीशी होते, सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, तसेच सर्व प्रकारच्या पापांचा आपल्या प्रारब्धाचा नाश होतो, सर्व प्रकारच्या मानसिक विकारांचा नाश होऊन मानसिक दृढता प्राप्त होते, तसेच आपल्याला पूर्वजांचे आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात। त्याचबरोबर चातुर्मासात 4 महिने या नियमांचे पालन केल्यास भगवान विष्णू आणि शिवाचे आशीर्वाद प्राप्त होतात, जीवनात आनंद आणि समृद्धीत वाढ होते, भरभराट होते, घरात बरकत येते, तसेच आत्मविश्वास त्यागाची भावना निर्माण होते। ह्या सेवा केल्याने आपलं मन थोडं शांत राहतं, इकडे तिकडे भटकत नाही। तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेल अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये।